साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरात वाजली शाळेची घंटा। शाळा सुरू करणारा सोलापूर हा राज्यातील पहिला जिल्हा। सोलापूर जिल्ह्यात आजपासून ज्या गावामध्ये 1 महिन्यापासून कोरोना नाही अशा 450 गावांमध्ये 83 ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। सुरू झालेल्या 8वी ते 12वीच्या वर्गासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दक्षिण सोलापूर येथील SVCS शाळेत मुख्याधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी शाळा प्रशासनाकडून देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। दरम्यान विद्यार्थ्यांची तापमानाची तपासणी करण्यात आली। हातावर सॅनिटायझर फवारण्यात आले। वर्गामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती। भेट दिलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांना शाळा सुरू करायची का, तयारी झाली का असे प्रश्न विचारले। यावर विद्यार्थ्यांनी सुरू करायची असा एकच नारा दिला। शाळा सुरू पाहिजे ना? शाळा नको आहे तुम्ही आहे का? तुम्ही आता पण घरी अभ्यास केला? मग आता रोज शाळा सुरू ठेवायची? अर्धा वेळ अर्धे मुलं एक वेळ, अर्धे मुलं एक वेळ। होमवर्क घेऊन घरी जायचं, घरी होमवर्क करायचं, चालेल? आणि दररोज मास्क घालायचा। आता धुवायची घरी गेल्यावर घरात जायचे। मास्क घातल्याशिवाय बाहेर पडायचं मास्क घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही। रोज हात धुवत राहायचं। आता तिसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केलेला आहे आणि तिसऱ्या लाटेमध्ये मुलावर जास्त प्रादुर्भाव होईल अशी पण भीती व्यक्त केलेली आहे। म्हणून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 0 ते 18 वर्ष वयापर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी सुरू केलेली आहे आणि मागच्या 1 महिन्यापासून ही तपासणी सुरू आहे। 4 लाख बालकाची तपासणीसुद्धा झालेली आहे। त्यामध्ये जवळजवळ 55 मुलं कोरोना पॉझिटिव्ह निघालेली आहेत। त्यांचे औषधोपचार चालू आहे। जे 4D आहेत, ज्याला 4 डिफिशियन्सी महत्त्वाचे आहेत, ह्या डिफिशियन्सी असेल तर कोरोनाला बळी पडण्याचं प्रमाण जास्त असतं। असे ह्या 4 पैकी एखादी डिफिशियन्सी असलेले जवळजवळ 40,000 मुलं आपल्याकडे निघालेली आहेत आणि या 40,000 मुलांचं औषधोपचारसुद्धा आपण त्या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे कोरोना झाल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा कोरोना होऊ न देणे या दृष्टिकोनातून आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे। जवळजवळ 9,77,000 विद्यार्थी आपले ग्रामीण भागामधले आहेत 0 ते 18 वर्ष वयामध्ये आणि त्याच्यात माझं मूल माझी जबाबदारी आणि माझे विद्यार्थी माझी जबाबदारी हा उपक्रम आपण तयार केला असून ग्रामीण भागामध्ये या सर्व विद्यार्थ्याची काळजी त्या ठिकाणी घेण्यात येत आहे। पण दुर्दैवानं जर तशी लाट आलीच आणि रुग्णसंख्या जर दुर्दैवानं वाढलीच तर खबरदारी म्हणून त्यावेळेस राज्यस्तरीय टास्क फोर्स किंवा जिल्हास्तरीय टास्क फोर्स ज्या काही सूचना देतील, जे काही निर्देश देतील त्याप्रमाणे पुढचे पावलं उचलले जातील। आता आपल्या सोलापूर जिल्ह्यापुरता जर विषय घेतला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 750 गावं आता पूर्णतः कोरोनामुक्त झालेली आहेत आणि जवळजवळ 450 गावं असे की तिथं मागील 1 महिन्यापासून एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही आहे आणि गावकरी आता कोरोनाशी फाईट करण्यासाठी पूर्णपणे सक्षम झाल्याचा आमचा अंदाज आहे। आणि आता शासनाने जो निर्णय घेतला की काही अटीच्या अधीन राहून ह्या 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करायचा निर्णय घेतला आहे, त्याच्याच अनुषंगानं आपण आज शाळा या ठिकाणी सुरू करतो आहे। आपण तसा प्रस्ताव पण शासनाला दिलेला होता, कारण खूप ठिकाणी आता कोरोनाचा पेशंट नसतानाही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी फार धोकादायक होतं आणि आता एकंदरीत पालकाचं बघितलं जवळजवळ 85 ते 90% पालकांनी संमती दर्शवलेली आहे। आज आता आपण विद्यार्थ्यांशी चर्चा केली, 100% विद्यार्थी शाळेमध्ये येण्यासाठी तयारी उत्सुकता त्यांनी दर्शवलेली आहे आणि शाळेचं जे व्यवस्थापन आहे, शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांच्या टेस्टिंग असेल, त्यांचं लसीकरण असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांचं लसीकरण आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही प्राधान्यक्रमानं लक्ष दिलेलं आहे आणि कोरोनाचा जो काही प्रोटोकॉल आहे, जी काळजी घेणं अपेक्षित आहे ती काळजी घेत शिक्षण निश्चितपणे चालू राहील आणि यात काही धोका आहे असं मला काही वाटत नाही सध्या। सर, आत्ता आज दिवसभर सोलापूर जिल्ह्यात किती शाळा सुरू होत आहेत आणि उर्वरित ज्या शाळा आहेत त्या कधीपासून कशा पद्धतीने सुरू होतील? आता हे जो शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्याच्या अनुषंगानं ज्या बैठका घ्यायच्या आहेत, ग्रामस्तरीय एक त्यांनी समिती गठीत केलेली आहे। त्या समितीच्या बैठका काल परवा आम्ही काही 350 गावामध्ये आम्ही त्या घेतलेल्या आहेत। आज रोजी आता जिल्हा परिषदच्या 83 शाळा आम्ही सुरू करतो आहे, जिथं 8वीचा वर्ग आहे ते, आणि हे खाजगी संस्थेच्या ज्या शाळा आहेत ते जवळजवळ 350 शाळेची तयारी झालेली आहे, ते आम्ही 15 तारखेला सुरू करणार आहोत। सर, तिसरी